आज बनवली डोनटची रेसिपी। ही जी रेसिपी आहे ना ती बनवायला अगदी सोपी आणि झटपट बनवून होते अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी ही डोनटची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर काय करायचं आहे मंडळी, सर्वात अगोदर जे ब्रेड आहे ना त्याच्या साईडचं असं कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे. यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे असं मिश्रण तयार होईल अगदी बारीक असं. यानंतर इथे थोडंसं अगदी किंचित असं पाणी टाकायचं आहे आणि हे जे आहे ना ते आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी मऊ. इथे जास्त पाणी लागत नाही, अगदी थोडंसंच पाण्याचा वापर आपण इथे करतोय. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूधसुद्धा यामध्ये टाकू शकता. तर छान असं पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी मऊसूद असं पीठ जसं बनतं ना तसं ते पिठाचा गोळा बनलेला आहे. यानंतर इथे आपण डोनट बनवूया. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप इझिली हे डोनट बनले जातात. ते जसा डोनटचा शेप आहे तसा डोनटचा शेप देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि दिसतात ना हे सेम डोनट सारखे. दुसरा सुद्धा बनवून पाहूया आपण. अगदी इझिली आणि 5 ते 7 मिनिटामध्ये हे बनवून सुद्धा होतात आणि खायला सुद्धा एकच नंबर लागतात. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर एक एक करून इथे सगळे डोनट्स मी बनवून घेतलेले आहेत. यानंतर इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी. तेलसुद्धा गरम झालं होतं तर हे जे डोनट्स आहे ते मी यामध्ये सोडते. यानंतर जे डोनट्स आहे ना ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे फ्राय करून घेऊया अगदी छान असे. तर कलरसुद्धा चेंज होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता छान असे फ्राय झालेले आहेत डोनट्स. तर काढून घेऊया आपण. काढून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता खूप ऑइलीसुद्धा हे झालेले नाही आहे. तिथे कॅडबरी जे आहे ना ते मेल्ट केलेली आहे. आणि हे असं डोनटला लावून घेते. तर दिसतात ना सेम डोनटसारखे हे. तुम्हीसुद्धा नक्की रेसिपी ट्राय करून पहा. धन्यवाद.